त्याच्यासाठी मला फार भारी वाटत होतं, सर किती दिवसांनी जाणार आहे, सर मी किती दिवसांनी जाणार आहे, हे चालू होतं माझं 5-6 दिवस आधीच. आजूबाजूला आपल्या खूप रावण असतात आत्ताच्या काळात. तर आत्ताच्या काळात एका मुलीने कसं राहिलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे त्या रावणासोबत, हे या महासंगम मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि मला वाटतं ते सगळ्याच मुलींना बघायला फार मज्जा येईल. सगळ्यांचं असं सगळ्या आशा होती. आधी कॉलेजमध्ये म्हणजे मी खूप होते, रावडी होते, टॉमबॉयज होते एकदमच. मारा माऱ्या फुल आपली गँग आहे, एक माझी गँग होती प्रॉपर. कॉलेजमध्ये डान्सर असल्यामुळे एक डान्स ग्रुप वगैरे असं होतं. कुणी नडलं की पूर्ण काय बोलला असं एकदम प्रॉपर होतं. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि मी आत्ता आली आहे एका सेटवर आणि 2 मालिकांमध्ये महासंगम घडणार आहे. आणि त्यातली एका मालिकेतले म्हणजे इंद्रायणी मालिकेतले दोन्ही कलाकार माझ्यासोबत आहेत. हॅलो, कसे आहात? मस्त, एकदम मजेत. इंदू कशी आहे? मी पण मस्त, तू सांग कशी? मी मस्त. बरं, तुमचं शूटिंग कसं सुरू आहे? कुठलं तिकडचं की इकडचं? इकडचं. नाही, खूप सुंदर सुरू आहे आणि आम्ही एक्सायटेड होतोच इकडे येण्यासाठी की बऱ्याच महिन्यापासून नाशिकला शूट करतोय, तर कुठं वेगळ्या शहरात जायला मिळणार, वेगळा सेट बघायला मिळणार. आणि इकडे ह्या ज्या सगळ्या आहेत, इथले सगळे कलाकार आहेत, ते पण खूप म्हणजे त्यांच्यासोबत आमची इतकी गट्टी जमली आहे की काम करायला मजा तर येतेच आहे आणि सोबत काम पण चांगलं होतं, म्हणजे सगळंच चांगलं होतं. मला पण, मी तर म्हणजे मला असं वाटतं की दोन्हीकडे मजा येते. मला एकतर हेच पाहिजे होतं की थोडासा, आता खूप काळ आम्ही एका जागीच काम करत होतो, एकाच ऍटमॉस्फिअर मध्ये काम करतो, एक थोडा वेगळं कुठेतरी जागा जाऊन एक्सप्लोअर करण्यासारखं पण होईल, नवीन लोक दिसतील, नवीन लोकांसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स येईल. सो तो आम्हाला त्यात सगळं करताना मजा येते. सगळीकडे खूप छान आहेत आणि खूप वेलकमिंग आहेत. जेव्हा समजलं की महासंगमचं शूट होणार आहे, दोन्ही मालिकेतले वेगवेगळे कलाकार एकत्र येणार आहेत, तेव्हा काय एक्साइटमेंट होती, काय फिलिंग होती? आधी तिला विचारा, तिला खूप एक्साइटमेंट होती. हो, कारण मला आपण 6 दिवस कोणत्या तरी सेटवर जाणार आहोत, हे याच्या आधी मी कधीच केलेलं नव्हतं. म्हणजे मी अशोक मामांच्या सेटवरती पण मी एका दिवसासाठी चालले होते. लई आवडतेस तू मला कलर्स मराठीचा संगम होता, त्या दिवशी पण मी फार म्हणजे 1 दिवसच होता तो खरं तर, पण 2 दिवस पकडू आपण, कारण की सकाळी पण मी शूट केलं होतं, तर 2 दिवस. 6 दिवस मी माझा सेट सोडून दुसऱ्या सेटवरती काम करणार आहे आणि इंदू म्हणूनच काम करणार आहे एका नवीन वास्तूमध्ये. त्याच्यासाठी मला फार भारी वाटत होतं, सर किती दिवसांनी जाणार आहे, सर मी किती दिवसांनी जाणार आहे, हे चालू होतं माझं 5-6 दिवस आधीच. आणि ह्याचं पण, माझं काय, तुझं पण होतं, तुला पण यायचं होतं मुंबईला. मला तर यायचंच होतं, कारण नाशिक चांगलं शहर आहे मान्य आहे, पण मुंबईची एक वेगळीच वाईब आहे. तर मुंबईला यायचं एक ती एक्साइटमेंट होती, प्लस नवीन चेहरे बघायला मिळणार आणि नवीन कलाकारांसोबत काम करायला म्हणजे ती एक वेगळीच मजा असते, कारण प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, मग ते अनुभवायला मिळते. आणि मला यांच्यासोबत करायचंच होतं काम, कारण इथले पण कलाकार खूप भयंकर आणि खूप ऍप्ट काम करतात आणि अशा कलाकारांसोबत काम करायला मग आपले पण सुधारतो आपण, आपल्यात काहीतरी भर पडते. तर त्याच या 2 गोष्टी, एकतर मुंबईला यायचं होतं आणि इकडे येऊन यांच्यासोबत ऍक्टिंग करून पाहायची होती. इंदू ना सारखी म्हणते की अदू खूप भोळा आहेस, खूप भोळा आहे. असं काय भोळा आहेस तू, सांगच. मी कसं सांगू मी भोळा आहे? म्हणजे मला सगळं जग म्हणतं, तर मग मी ऍग्री करतो त्या गोष्टीवर की आहे भोळा कदाचित. बोलू का? आणि जेव्हा पहिला इंटरव्ह्यू झाला होता का, सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू झाला होता, तेव्हा मी स्वतःच म्हणलो होतं की मी भोळा आहे म्हणून. तर आता बघूयात मी अजून पण भोळा राहिलोय का. नाही, माझा आदू पात्र म्हणून तर भोळा बाबडा आहेच, पण निशांत पण इतका नाही, पण भोळा आहे. म्हणजे त्याला लवकर कुणी त्याला टोमणे मारलेलं कळतच नाही. म्हणजे मी किती वेळेस असं, आपण म्हणजे मुली माहिती ना, असं टोमणे देतो आपण की लोकांना तर कळतच नाही वगैरे असं काहीतरी, त्याला काही कळत नाही, ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं काही वेळानंतर. आता मी त्याला टोमणे देऊन गेले बाजूला, काहीतरी झालं, मग आमचं भांडण झालं, मी टोमणे दिले. त्याच्यानंतर मला 10 मिनिटांनी रिअलाइज होती की अगं कांची, त्याला कळलंच नाहीये तू त्याला टोमणा मारलायस. मग मी जाणार, ऐक ना, मी तुला टोमणा मारला, मी तुला असं बोलले, तर रागव किंवा रिॲक्ट हो, त्याला असं सांगावं लागतं. असं दुसऱ्यांनी पण केलेलं मला कळतं, पण त्याला लवकर कळत नाही की त्याला कोणी काही बोललं. तो इतका असं तो त्याच्यातच असतो. मीच मला समजावून सांगते, आणि अरे तो टोमणा होता. अच्छा, टोमणा होता, बरं. इंदू, आम्हाला मालिकेत असं स्त्री शक्ती म्हणजे लाईक वुमन पॉवर काय असते ते बघायला मिळते, तर तू त्याच्याबद्दल काय सांगशील? सध्या आपला नवरात्रीचा सिक्वेन्स चालू होता सगळीकडेच, आणि पूर्ण कलर्स मराठीवरती स्त्री शक्ती काय आहे आणि एक स्त्री काय काय करू शकते हे आपण दाखवत होतो सगळ्याच सिरियल्स मध्ये. तर इंद्रायणी पण एक तसंच पात्र आहे, ती खूप बिनधास्त आहे,
तिला तिची मतं माहिती आहे, तिला आयुष्यात काय करायचं, तिचं ध्येय तिला माहिती आहे, तिची लोक तिला माहिती आहेत आणि वाईटासोबत कसं लढायचं हे तिला माहिती आहे. तसंच पिंगामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्या मुली इतक्या स्ट्रॉंग आहेत, त्यांची सुद्धा मतं इतकी क्लिअर आहेत. आत्ता जो महासंगम आम्ही शूट करतो आहोत हे सुद्धा एक स्त्री वाईटासोबत कशी लढू शकते हे दाखवणाराच आहे. आजूबाजूला आपल्या खूप रावण असतात आत्ताच्या काळात, तर आत्ताच्या काळात एका मुलीने कसं राहिलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे त्या रावणासोबत, हे या महासंगम मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि मला वाटतं ते सगळ्याच मुलींना बघायला फार मज्जा येईल. सगळ्यांचं असं सगळ्या आशा होतील बघताना, हे फॉर शुअर असं होईल. सेटवरचा तुमचा पहिला दिवस म्हणजे तुमच्या मालिकेतला सेटवरचा पहिला दिवस ते आत्ता मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय त्याबद्दल ते तर आता म्हणजे त्यांचीच कृपा की त्यांनी म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला. कारण कसा होता आणि आता इथपर्यंत पोहोचलो. हो, कारण लहाने जे होते सगळे त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता आणि सगळेजण याच डाऊट मध्ये होते की मोठे झाल्यावर, कारण बऱ्याचदा असं होतं की ते सिरियल नाही वर्कआउट होत. पण हे चल ठीक आहे, आपण पण स्वतःला क्रेडिट घेऊ थोडे की आम्ही ते पात्र छान साकारले प्रत्येक. छोटा आदू जसा होता तसंच मोठा पण दिसला, गोपाळ पण लहान जसा होता तसंच मोठा, आणि इंदू तर अर्थात ती तर दिसायला पण सेमच दोघे, ते वागायला पण सेम आहेत. हो, म्हणजे हेच ऐकायचं तुम्हाला. अरे नाही गे इंदू. मग तेच, आणि तेच की छान वाटतं. म्हणजे तेव्हा पण आता रिस्पॉन्सला अजून कसं सांगू की रिस्पॉन्स तेव्हा पण चांगला यायचा, आता पण चांगलाच येतोय. मला असं वाटतं की पहिले लोकांना आम्हाला स्वीकारायला थोडा वेळ लागला, म्हणजे त्यांचं रिझनही ऑनेस्ट होतं, कारण की आमचे छोटे आदू इंदू इतके पॉवरफुल ऍक्टर्स होते आणि इतका इनोसन्स त्यांच्यामध्ये होता. तो मेंटेन करणं आम्हाला आमच्या पात्रामध्ये खरं तर वेळ लागला, हे मला तरी लागला, मी मान्य करते. पण आता जेव्हा लोकांना आम्ही आपल्याशी वाटायला लागलोय ना, तर ते बघून, आमचे कमेंट्स बघून आम्हाला असं होतं की यार आपली मेहनत पे ऑफ होती आणि आपण आता लोकांना आवडतोय, आमची जोडी लोकांना इतकी आवडतीये. ते हुरूप येतं काम करायला. रोज सकाळी उठायचं एक मोटिवेशन असते, एक तुमची कमेंट आम्हाला रोज सकाळी उठण्याचं मोटिवेशन देतं. आम्हाला नाही वाटत की म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही जेवढी मेहनत करतो तेवढे डेंजर सिक्वेन्स बाकीच्या सिरियल मध्ये नाही आहेत. कारण हिचे कसे सिक्वेन्स असतात, ती गुडघ्यावर चालत चालली आहे, त्याच्यानंतर खूप असे सिक्वेन्स येतात ज्याच्यात म्हणजे सगळ्या शरीराचा कस निघतो आणि भर उन्हात आपण ते करत असतो कितीदा, आणि किती सेफ्टी मेजर्स घ्यायचे म्हटलं, किती घ्यायचं म्हटलं तरी त्रास होतोच. त्याच्यानंतर रात्री जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आमचे एखादा पाय दुखत असतो, कणत असतो आम्ही कितीदा. आणि मग जेव्हा त्याचं चीज होतं ना, ते लोकांचा रिस्पॉन्स जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स किती महत्वाचा असतो बघ ना, की त्याच्यावर एका अभिनेत्याचं ऍक्टिंग करण्याचं हुरूप डिपेंडेंट असतात. तुमची एक कमेंट एकतर आम्हाला मोटिवेट करू शकते, नाही तर डिमोटिवेट करू शकते, कारण की आम्ही तुमच्यासाठी काम करत असतो आणि तुम्ही आम्हाला प्रेम देताय, हे खरंच आम्हाला आमचं यश आहे असं आम्ही मानतो. बरं, खऱ्या आयुष्यात कधी असं घडलंय का, म्हणजे आता मालिकेत दुश्मनांना अशी फाईट करतेस तू, तर खऱ्या आयुष्यात असं कोणता असा प्रसंग घडलाय का, इंदू अशी एकदम स्ट्रॉंग घडली? कांची म्हणून का इंदू कांची म्हणून ना, आधी कॉलेजमध्ये म्हणजे मी खूप होते, रावडी होते, टॉमबॉईश होते एकदमच, माऱ्या फुल आपली गँग आहे, एक माझी गँग होती प्रॉपर. कॉलेजमध्ये डान्सर असल्यामुळे एक डान्स ग्रुप वगैरे असं होतं, कुणी नडलं की पूर्ण काय बोलला असं एकदम प्रॉपर होतं. पण नंतर जरा शांत झालीये मी. पण अजूनही जर माझ्यावरती कुणी असं चार्ज झालं तर मग ते सोडत नाही मी, कारण चूक नसले तर मी नाही सोडत. एक आता इंटरव्ह्यू देऊन कंटाळला असाल, मगासपासून देताय. अजिबात नाही, एनर्जी अजून चांगली आहे. सो आपण एक छोटासा गेम खेळूया, तुमच्या सेटवरशी रिलेटेड असणार आहे. सेटवर जास्त वेळ कोणाला लागतो तयार व्हायला? तिथंच कळलं. हो, तिला माहिती आहे. मी 5 मिनिटात रेडी होतो. कारण शूटिंग दरम्यान मोबाईलवर सर्वात जास्त कोण? सेटवर जास्त मस्तीखोर कोण आहे? दोघं पण. आणि सगळ्यात शांत कोण? गोपाळ. सेटवर नेहमी उशिरा कोण आहे? कोणीच नाही, सगळे वेळेवर असतात. सगळ्यात मोठा डायलॉग मास्टर कोण आहे, म्हणजे एखादा मोठा डायलॉग दिला तरी तो एकदम परफेक्ट एका ह्याच्यामध्ये बोलून? सगळेच यार, सगळेच. आमच्या इथं कोणीच अशी नाही. खतरनाक ऍक्टिंगची टीम आहे आमची पूर्ण. त्यांना किती द्या. सर्वात जास्त कीर्तन वन गो मध्ये करतात बऱ्याचदा. एवढं मोठं कीर्तन, व्यंकू झालं, ही झाली, त्यांना करतात. कोणाला सर्वात जास्त रिटेक्स घ्यावे लागतात? कोणीच नाही.
कोणीच नाही आमच्या सेटवर, कोणीच नाही असं जे असेल. तर पोतडीची कास्टिंगच अशी असते की ते एकदम हिरे आणतात, ऍप्ट ऍक्टर्स घेतात. शूटिंग संपल्यावर रिलॅक्स होण्यासाठी सर्वात पहिली कोणती गोष्ट करतात? दोघंही सांगा. झोपतो आम्ही. काही जण असतात ना, लाईक पुस्तक वाचायला आवडतं, मोबाईल बघायला. आम्हाला झोप पाहिजे असते आम्हाला. सो आता दिवाळी येते, तुमचा काही प्लॅन? हो, दिवाळीत जाणार घरी, सगळे मित्र येणार. हो, सुट्ट्या असणार. आणि घरी गेल्यावर मेन म्हणजे दिवाळीच एक असा टाइम असतो जेव्हा तुम्ही परदेशात पण मित्र गेलेले असतात, ते येतात सगळे. ते एक दिवस असा असतो जेव्हा सगळेजण सोबत असतात. मग ती फिलिंग वेगळीच असते. मग त्यांच्यासोबत फटाके उडवणार, मजा करणार, फॅमिली सोबत मजा करणार. आणि मेनली म्हणजे की याच्या आधी ही माझी पहिली सिरियल आहे, त्याच्यामुळे यावेळेस मी माझ्या घरच्यांना मी गिफ्ट घेणार आहे सगळ्यांना. असं मी सांगितलंय त्यांना की यावेळेस मी गिफ्ट घेणार. तू काय सांगशील दिवाळीबद्दल? नाही, मी माझ्या मम्मी सोबत आम्ही फटाके उडवत नाही. मम्मी आणि मी आम्ही खूप नटतो, आम्ही खूप फोटो काढतो, आम्ही खूप रील बनवतो आणि दोघी मिळून स्वयंपाक करतो. हा माझ्या मम्मीचा टाइम असतो मी जेव्हा घरी असते. सो मम्मी सोबत मजा करणे हीच दिवाळी. आणि तिला यावेळेस मी पण अर्थात खूप गिफ्ट देणार आहे मम्मीला. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? महासंगम आहे, ट्विस्ट अँड टर्न्स आहे. पाठ केलंय ते. नाही, महासंघ म्हणजे मी आतापर्यंत आठवडा कधीच शूट केला नव्हता. आणि आता मी डोळ्यांना बघतीये, सगळी टेक्निकल टीम, आम्हीच नाही तर सगळी टेक्निकल टीम एवढं जीव ओतून काम करतीये. आम्ही जरी आता 5 मिनिटं आम्हाला बसायला मिळतंय, पण ते सतत काम करतायत. ही मेहनत इतकी स्ट्रॉंगली ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, ते तुम्ही पहा. आणि प्लीज मिस करू नका, कारण सगळ्यांची खूप मेहनत आहे. ती मेहनत वाया जाऊ देऊ नका. आणि असंच कलर्स मराठीवर, पिंगा ग पोरी पिंगावर आणि इंद्राणीवर आणि कलर्स मराठीच्या सगळ्याच सिरियलवरती प्रेम करत राहा. नाही, आमच्यावर प्रेम करत राहा. बस एवढंच म्हणू इच्छितो. काही बोलत नाहीये, कट झाल्यावर बडबड सुरू होते. नाही, खरंच आम्ही खूप मेहनत करतो. आमच्या त्या मेहनतीचं चीज होऊ द्या. आणि ते अर्थात काम दिसल्यावर तुम्ही रिस्पॉन्स पण तसाच देणार. त्याच्यामुळे थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. थँक्यू.